नमस्कार मंडळी, मी हरीश शेंडे, सांस्कृतिक शिलेदार यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर मंडळी आता तुम्हाला मी आहे मुंबईच्या राजाच्या गेटपाशी आणि मुंबईच्या राजाच्या गेटचं जे डेकोरेशन आहे तो पुरेपूरपणे तयार झालेला आहे। तुम्ही पाठीमागे बघू शकता, खूप सुंदर असा हा गेट आहे। तुम्हाला दाखवतो बाहेरचा पार्ट पण तुम्हाला आता बघायला भेटेल। तर लाइटिंग वगैरे छानपैकी लागलेली आहे। तर आतमध्ये आपण जाणार आहोत आणि कशा प्रकारे आता काम चालू आहे ते सगळं तुम्हाला मी दाखवणार आहे। चला तर मग आतमध्ये जाऊया आणि कशा काम चालू आहे। मूर्ती आता दाखवू शकत नाही, मूर्ती तुम्हाला गणेश उत्सव जेव्हा पहिला दिवस असेल तेव्हाच बघायला भेटेल। तर मूर्ती नाही दाखवू शकत, बाकीचं डेकोरेशन कसं चाललं ते दाखवू शकतो। तर आता हा व्हिडिओ सुरू होतो। मंडळी ही दर्शनाची रांग, ही बाहेरून तुम्ही आला तर या लाईनीमध्ये उभं राहणार। बघा इकडून पण आहे, ही 5ची लाईन आहे। 5ची लाईन कनेक्ट होऊन मग डायरेक्टली ती इकडे येते, अशा प्रकारे आहे लाईन। आणि इथे सध्या तरी मंडळी हा जो गेट आहे हा मूर्तिकार कैलासवासी श्री दीनानाथ वेलिंग प्रवेशद्वार यांना, दीनानाथ वेलिंग जे आपले मास्टर म्हणून ओळखले झाले त्यांना हा गेट समर्पित करण्यात आलेला आहे। खूप सुंदर असं त्यांचं नाव वगैरे इथे लिहिलेलं आहे। तर मंडळी तुम्ही बघू शकता काम चालू, बऱ्याच जोरात काम चालू आहे। आणि ही जे डेकोरेशन खूप सुंदर असं करण्यात आलेलं आहे। बघा काम वगैरे खूप जोरात जोमाने चालू आहे। अवघे काही थोडेच दिवस बाकी आहेत। सुंदर आहे, या मंदिराचं डेकोरेशन इथे करण्यात येत आहे। अशा प्रकारे इथे सजावट वगैरे सुरू आहे, तयारी खूप जोशात चालू आहे। तुम्ही बघू शकता आपले शिव शंभू यांची ही मूर्ती इथे तयार करण्यात आली आहे। मागच्या वेळेस आलं होतं तेव्हा कलर देण्यात येत होता आणि आता ही मूर्ती त्यांनी खूप सुंदर तयार केली आहे। रेडी आहे ना मूर्ती आहे, आधी बाकी आहे थोडा मतलब कलर बाकी आहे का? फायनल टचअप बाकी, आता फायनल टच बाकी आहे असं बोलतात ते। आणि यामध्ये आता ते मंदिर का तो वो रेडी हो गया ना पूरा? हाँ, मंदिर का पूरा रेडी है। अच्छा, तो मूर्ति को क्या आखनी बाकी है क्या? हाँ, आखनी बाकी है, इसका शेडिंग वगैरह बाकी है। शेडिंग बाकी आहे। अच्छा, तर ते म्हणतात की शेडिंग वगैरे सध्या तरी बाकी आहे पूर्णपणे। आणि ते चंद्र वगैरे आणि बऱ्याच अशा गोष्टी म्हणजे फायनल कलर थोडासा टचअप जो असतो तो देण्याचा बाकी आहे। पर मागे तुम्ही मंदिर वगैरे बघू शकता, ते बरंचसं काम झालेलं आहे। ही लाईन असते ॲक्च्युली, तुम्ही माझ्या बोटाने तुम्ही बघू शकता ही जी लाईन ॲक्च्युली लाईनीने समोर सरळ गेलात तर स्ट्रेट तुम्ही इकडनं जाऊन मग ही जे लोक उभे इकडनं तुम्ही दर्शनासाठी जाऊ शकता। अशाच प्रकारे इथे आता सध्या तरी हे जे डेकोरेशन जी आहे असं सध्या तरी केलेलं आहे। डेकोरेशन ॲक्च्युली अर्धवट आहे सध्या तरी, म्हणजे 2-3 दिवसामध्ये 1-2-3 होऊन जाईन कंप्लीट। खूप जोरात काम चालू आहे, एकदम फटाफट काम चालू आहे एकदम। तर एवढंच मला दाखवायचं होतं खरं तर तुम्हाला। मूर्ती खरं तर मी दाखवू शकत नाही, त्याचं कारण आहे की मूर्ती रिव्हील नाही करू शकत। जेव्हा फर्स्ट लुक वगैरे काय असेल किंवा तुम्हाला कळेलच मूर्ती कशी आहे ती, पण सध्या तरी मी डेकोरेशन तुम्हाला दाखवत आहे। तर मंडळी एक सांगायचं असं आहे की इथे आतमध्ये मुंबईच्या राजाची मूर्ती तयार होते। आज जाऊ शकत नाही आता, कारण रिव्हील करायला अलाउड नाही आहे। फक्त ते मूर्तिकार वगैरे आहेत आणि ते काम करणारे लोक आहेत त्यांनाच अलाउड आहे, पण त्यांनासुद्धा फोटो काढायला अलाउड नाही आहे।
तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कॉमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब अजूनपर्यंत तुम्ही केलं नसेल तर आताच्या आता सबस्क्राईब करा. परत एकदा बोलतो शेअर करताना व्हॉट्सॲपवरती जास्त शेअर करा आणि इंस्टाग्रामवरती शेअर करा ही लिंक, या व्हिडिओची लिंक. आणि मला फक्त या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवण्याचा उद्देश हे होता की अपडेट अजूनपर्यंत मुंबई दरवाजाचं जे डेकोरेशन आहे ते कशा प्रकारे झालेलं आहे ते तुम्हाला मला दाखवायचं होतं. तर एवढं सगळं झालं आणि यांची जी मेहनत आहे ती बरीच अजून बाकी आहे काम. तर ते येत्या काही दिवसांमध्ये तर नक्कीच पूर्ण होईल. चला तर मग भेटतो तुम्हाला अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.